पाहू शकता कसा एकदम चुरचुरतो एकदम चिकन। हे ॲक्च्युली आम्ही कौलावरती फ्राय करून करणार होतो। नमस्कार मित्रांनो, मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज जात आहोत मुंबईला। खूप दुःखाची बातमी आहे, मुंबईला जातोय। खूप असं वाईट वाटतंय मुंबईला जाताना। आणि आता बघू, आता वाजतायत संध्याकाळी जाणार आहे। आता वाजतायत दुपारचे 1:30 आणि खाली दुकानात जातोय काहीतरी सामान वगैरे आणायला। आणि आपल्यासोबत गाडीसुद्धा आहे, गाडीने जाणार आहे। आणि काकासुद्धा आहे आपल्यासोबत। आणि चला मग मित्रांनो, डायरेक्ट खालीच भेटूया। जेवण वगैरे झालंय मस्तपैकी। चला मग मित्रांनो, आता दुकानातील सगळं काम झालेलं आहे आणि आता इकडे मातृच्या हॉटेलला आलोय। आणि निमर सुद्धा आहे, काका सुद्धा आहेत आणि हे काका सुद्धा आहेत। काल बघितलं असेल ब्लॉग मध्ये, आपल्यासोबत काका सुद्धा आहेत। काय काका कशात? एकदम मजेत। सध्या काय करतात? मी कॉन्टॅक्टची कामं घेतो सर्व। कुठली? मी सर्व अगदी ऑलराऊंड म्हटलं तर हरकत नाही। अगदी झाडी तोडणे, गवत कापणे, अगदी सर्व कामं करतो। अगदी घरं बांधण्यापेक्षा अगदी प्लास्टर, लादी, आरशी बिरशी सर्व स्वस्त म्हणजे स्वस्तात? हो, स्वस्त। तुमचा नंबर एकदा सांगाल का? हो, नंबर सांगतो ना, 92 25 83 85 16। तुमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईन मी तुम्हाला। हो। आणि बाकी सध्या तरी काय करता? सध्या तर हेच कामं चालू आहेत की आता जोरात चालू आहेत। आता माणसंच कमी, आता 20-25 माणसं आहेत माझ्याकडे, तरी आता सुद्धा मला माणसं कमी पडत आहेत। तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काकांना, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर वगैरे देऊ शकता। चला मग। तर मित्रांनो, आता एक काम आलं आहे, आपले जिया खाली येते, आपल्या स्मशानाजवळ इथे येते। सगळे डायरेक्ट भेटूया स्मशानाच्या इथे। थोडं माणसांना पिकअप करायचं आहे। आता बघूया किती जण आहेत। चला मित्रांनो, डायरेक्ट तिकडेच भेटूया। मित्रांनो, आता स्मशानाच्या याच्या बदली तर मित्रांनो, आता गाडी सुद्धा येत आहे आणि यांना जियाला इथून घेणार आणि बाकीचे सगळे वोटिंगला जाणार, वोटिंग द्यायला। गाडी सुद्धा लेट झाली खूप। काल 11 वाजता सोडलेली गाडी, ती आत्ता पोचते जवळजवळ 2:30 वाजता। म्हणजे किती टाइम लागला तुम्ही बघितलंच। तर मित्रांनो, आता बस सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ते तिकडे जातील वोटिंग द्यायला आणि आता जिया येते आपल्यासोबत। चला मग मित्रांनो, डायरेक्ट घरीच भेटूया। A little longer than a few minutes later. सोबत आता जिया पण आहे। हाय कर जिया। खतरनाक अशी साईज आहे, इंग्लिश मध्ये याला स्कॉर्पियन सुद्धा म्हणतात। ह्याचा डंक खूप खतरनाकसा लागतो, पाहू शकता तुम्ही। खूप असा खतरनाकसा आहे, पाहू शकता। आणि आपला सर्पमित्र सुद्धा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता कसा असा एकदम खेकड्यासारखा, खूप विषारी आहे हा। बघा कसा एकदम भडकलाय, पाहू शकता। आधी बाबाच नाही इंग्लिश आहे पण ती टोच मारायला बघा कशी करते ती। बाबा मारली नाही, जिवंत आहे ती। तर मित्रांनो, बाबांनी आता तिकडे त्याला सोडलेलं आहे, मारलेलं नाही आहे। आणि तरी मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजता 5 आणि 9 वाजता काहीतरी बस सुटणार आहे आपले इथून, सतीच्या इथून। आणि मी आणि मम्मी सुद्धा जाणार आहे, जसं आलेलो तसं जाणार आहे। खूप वाईट वाटतंय आता मुंबईला जाताना, दुःख वाटतंय। आणि आता ते ह्याला विंचूला सुद्धा सोडलेली आहे, खूप असा खतरनाक आणि विषारी सुद्धा असतो तो, असं बोललं जातं। बघूया आता। चला मित्रांनो, नंतर भेटूया। जरा चेंज वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो, जरा चाय वगैरे पितो। चला मग। तरी मित्रांनो, आज मुंबईला जाणार होतो पण अचानक प्लॅन कॅन्सल झालाय। आणि आता चिकन बनवतोय, अचानक असा प्लॅन झालाय। चिकन सुद्धा आपला काका फ्राय करतोय, मुंबईवरून आले। काका ह्याच्यात काय काय टाकलंय? ह्याच्यात फक्त लाल मसाला मस्तपैकी लावून, त्याला लाल मिरची पावडर, अजून आणि गरम मसाला। अच्छा, कसं मॅरिनेशन चिकन मसाला पाहू शकता, एकदम भारी आहे। हळद, मीठ, कलर सुद्धा भारी आलाय, एकदम खूप सुंदर आलाय कलर। त्या तोळीवरचं एकदम
चिकन फ्राय एकदम मस्तपैकी झणझणीत. पाहू शकता मित्रांनो कसा आवाज येतोय. ह्याला किती टाइम म्हणजे अजून लागेल फ्राय व्हायला? हे एकदम कडक फ्राय असतं. अच्छा, हे डीप फ्राय नाही, कडक फ्राय. कडक फ्राय. हे तव्यावरती मस्तपैकी कडक फ्राय केलेलं चिकन असतं. अच्छा अच्छा. हे तुम्ही कधी खाल्लं पण नसेल. म्हणजे हे कशासोबत खायचं असतं? तरी आपण हे रेडी सुद्धा झाले, तुम्ही पाहू शकता. खूप असं चांगलंसं आहे आणि ह्याचा तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता. खूप सुंदरसं आहे आणि आतमधून सुद्धा तुम्हाला दाखवतो तोडून. पाहू शकता एकदम कसं रसरसीत आणि टेस्टी आहे. तरी मित्रांनो आता एक खाऊन बघतो कसं झालं आहे. तरी मित्रांनो सगळं बरोबर आहे. नाही, मीठ फक्त जरा चांगला आहे, बाकी मसाला सुद्धा चांगला आहे. कुठला मसाला वापरलेला? चिकन मसाला. पाहू शकता कसा एकदम चुरचुरतं एकदम चिकन. हे ॲक्च्युली आम्ही कौलावरती फ्राय करून करणार होतो. कौल फ्राय चिकन बोलतात त्याला. घराच्या कौला असतात त्याच्यावरती फ्राय केलं जातं हे. पण टाईम नसल्यामुळे, थोडं अर्जंट असल्यामुळे हे तव्यावरती आता आम्ही. पण आता टाइम आहे खूप आपल्याकडे. नाही, आमच्याकडे आता टाईम, माझ्याकडे आता टाईम नाही तेवढा. अच्छा, त्याच्यामुळे आता मी हे तव्यावरती फ्राय करतो. पाहू शकता हे मसाल्यात पण तूच म्हणजे हे केलंस का मिक्स मॅरिनेशन वगैरे? खूप मस्त बनवलं आहे काकाने चिकन आणि मस्त असं त्याने असं कोर्स केलं असं वाटतंय. कोर्स वगैरे केलेस काय भाई तू? नाही नाही, हे कोर्स नाही. हे काय माहिती आहे काय, अच्छा हे आमच्या आईने शिकवून बघून बघून आईचं आम्ही शिकलो. अच्छा, म्हणजे ह्याने कुठला कोर्स वगैरे काहीच केलेलं नाही. एकदम म्हणजे जे मम्मीने शिकवलं त्यांच्या तेच म्हणजे सगळं आहे. बाकी काय, बाकी तुम्ही पाहू शकता चिकनसुद्धा एकदम कसा चुरचुर चुरचुर आवाज येतोय चिकनचा. जेवढा आवाज येतोय तेवढी भूकसुद्धा अजून वाढत जाते. आणि इथे जिया सुद्धा आलेली आहे, पाहू शकता. जिया पण राहणार आहे आज. आता वाजतायत संध्याकाळचे 8-9 वाजतायत टोटल. आता 9च वाजले आणि आपला काका जातोय मुंबईला. खरं तर मी पण जाणार होतो पण आता कॅन्सल केलाय प्लॅन आणि काकाला सोडायला जातोय. काय मग काका कसं वाटतंय आता? एकदम खुश. सामान नाही ना जास्त? नाही. अच्छा, तरी ड्रायव्हर कसा आहे आपला बसचा? हाय, व्यवस्थित आहे, नवीन आहे. अच्छा, म्हणून जरा लेट आणला. काका पण आहे सोबत. काय बोलशील? आता आम्ही मुंबईला मतदान करून चाललेलो आहोत. आता मुंबईत आम्ही जाणार, उद्या 10 वाजता पोचणार आणि मग कामावरती जाणार. बरोबर बरोबर. कितीची ड्युटी आहे? माझी 11:15ची ड्युटी आहे. आणि तू? हा काय कॅमेरा समोर यायलाच लाजतो प्रतीक. मित्रांनो सगळ्यांना सोडलंय काकाला आणि घरी सुद्धा आलोय, जेवलोय वगैरे मस्तपैकी. आणि आजचा व्लॉग हा इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.